हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? व्यवस्थित चाललाय ना? तर पहा, मी सकाळपासून माझी कामं जी आहेत ती आवरलेली आहेत आणि त्यानंतर 11 वाजता आरवी गेलेली आहे शाळेत. त्यानंतर बाळाला झोपवलं आणि आता 11:15 वाजता मी बरोबर अभ्यासाला बसलेली आहे. तर आज सकाळीच मी काय केलं, बाळ झोपलेलं असल्यामुळे मग मला लिहायला बरं पडतं, कारण तो इतर वेळेस पेन घेईल किंवा वही घेईल असं करत असतो. त्यामुळे मग तो झोपला की मग मी नोट्स काढायला घेतलेल्या आहेत ICDS या टेक्निकल विषयाच्या. तर यामध्ये ना बऱ्याचशा योजना आहेत आणि त्यांच्या तारखा आहेत, त्या खूप कन्फ्यूज होत आहे. खूप खूप कार्यक्रम आहेत त्यामध्ये. आरोग्यविषयक कार्यक्रम आहेत, जे आजार असतात विविध त्यांचे कार्यक्रम आहेत. तर कोणत्या कोणत्या लक्षात ठेवणार ना आपण तारखा, ते खूप कन्फ्यूज होत आहे. म्हणून म्हटलं चला एकदा लिहून काढूयात, म्हणजे लक्षात राहील. म्हणून मग त्या आपल्या ज्या योजना आहेत महिलांविषयीच्या, लेक लाडकी आहे, सुकन्या योजना आहे, या मुलींविषयीच्या बऱ्याचशा योजना आहेत, बऱ्याच काय काय बालकांविषयीच्या आहेत, त्या सगळ्या मी लिहून काढलेल्या आहेत तारखांनिशी. आणि मग थोडंसं का होईना आपल्या लक्षात येतं लिहून काढल्यामुळे, म्हणून म्हटलं चला लिहून काढूयात. आणि त्यानंतर मग मी आज ना संगणक हा विषय घेतलेला होता. तर हे पाहताय तुम्ही, हे नोट्स काढत आहे मी. बराच वेळ गेला आहे त्या मला नोट्स काढायला. त्यानंतर संगणक हा जो विषय आहे त्याच्या मी नोट्स वाचलेल्या आहेत. तर संगणक या विषयाच्या नोट्स मी एका टायपिंगच्या स्टुडंटकडून घेतलेल्या आहेत आणि त्यातील MS एक्सेल, त्यानंतर पॉवर पॉईंट आणि ईमेल या घटकाच्या ज्या नोट्स आहेत ना, त्यातील मी महत्त्वाचे प्रश्न टिक करून घेतलेले आहेत. आणि ते मला जमल्यास मी लिहील, किंवा कारण त्या बुकमध्ये जे संगणकाचे प्रश्न दिलेले आहेत ना, ते पुरेसे नाही आहेत असं मला एकंदरीत वाटलं त्या बुकमधले प्रश्न वाचून. कारण बऱ्याच परीक्षांमध्ये मी प्रश्नपत्रिका चेक केल्या, तर त्यामध्ये खूप डीपमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आणि सरांचं जे बुक आहे, आता मी नावं ठेवते असं नाही, परंतु मला असं वाटलं पर्सनली की त्या बुकमध्ये संगणकाचे जे प्रश्न आहेत ते पुरेसे नाही आहेत या एक्झामसाठी. कारण कुठलाही प्रश्न विचारू शकतात ते. आणि म्हणूनच मग मी ते बुक घेतलेलं आहे टायपिंगचं, आणि टायपिंगच्या नोट्स घेतलेल्या आहेत आणि त्यातून वाचणार आहे. तर व्हिडिओसुद्धा मी ऐकत असते टायपिंग, म्हणजे संगणकाचे टायपिंगचेच आहेत ते, ॲक्च्युली ते व्हिडिओसुद्धा ऐकत असते. आणि त्यानंतर ना मग मी काय केलेलं आहे, बाळाची आंघोळ राहिलेली होती, त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्याला खाऊ पण बनवलेला होता, मुगाची खिचडी. तर ती एवढी खाल्लेली नाही आहे त्यांनी, 5-6 घास खाल्लेले आहेत. आणि त्यानंतर मग पुन्हा मी मराठीचा अभ्यास करायला घेतलेला आहे. तर इथं काय होतं ना, की बाकीचे म्हणजे व्हिडिओमध्ये असं बाकीचे कामं दाखवत बसली ना, तर मग बराचसा वेळ माझा त्यामध्ये वाया जातो. काय होतं, तिथे कॅमेऱ्याची सेटिंग करा, त्यानंतर ते एडिट पण करा, हे खूप क्रिटिकल गोष्टी आहेत सगळ्या. त्यामुळेच मग मी प्रत्येक गोष्ट दाखवत नाही बसत. फक्त अभ्यास जेव्हा करते आणि जेवढा करते रोज खरोखरच तेवढंच दाखवते, एक्स्ट्राचं काही असं दाखवत नाही बसत. आणि आता पहा, बाळ माझ्या बाजूला बसून खातोय, फिरतो, घरामध्ये खेळण्या टाकलेल्या असतात, तो खेळत असतो. थोडंसं खायला बाजूला ठेवत असते मी, तर ते खाऊ खातो, पाण्याची बॉटल भरून ठेवते, तो पाणीसुद्धा स्वतःहून पितो आणि जवळ येऊन बसतो, झोपतो, लोळतो, असं गमतीशीरपणे आमचं चालू असतं. तर जेव्हा त्याला असं वाटतं ना की नाही आता आपल्याला मम्मीकडेच खेळायचं आहे किंवा बसायचं आहे तिच्याजवळ येऊन, तर तेव्हा मी बिनधास्त त्याच्याशी खेळते. असं नाही की नाही आता मला अभ्यासच करायचा आहे, तू उठ रे, इथून अजिबात बसू नको, TV पहा, किंवा बळजबरी करत नाही. म्हणून मग त्यालाही बरं वाटतं आणि छान मस्तपैकी एन्व्हायरमेंट असतं आमचं दिवसभर. दुपारनंतर तरी 2 तास मला त्याला हँडल करायलाच लागतं आरवी येईपर्यंत. आरवी आली की मग 15-20 मिनटं त्याच्याबरोबर खेळते आणि नंतर मग तिच्या अकॅडमीला निघून जाते. अकॅडमी छोटीशीच आहे, पण चला प्लेग्राऊंडवरती जाऊन खेळते ना, यातच समाधान आहे. त्यामुळे तरी तिला भूक वगैरे लागते छान. आणि मग जेवते, 7 वाजता जेवायला लागतं. मग मी ती गेल्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागत असते आणि मग तो सुद्धा वेळ मग मला भेटत नाही. खरं तर मी टाईम टेबल बनवलं होतं, त्यामध्ये 6 ते 7 हा वेळ मी एका विषयासाठी ठेवलेला होता प्रॉपर, आणि 7 वाजता स्वयंपाकाला लागेल असं ठरवलं होतं. परंतु आता ही मध्येच जायला लागलेली आहे ग्राउंडवरती खेळायला, तर त्यामुळे ना मग मी ते टाईम पुढे घेतलेला आहे करून मॅनेज.
तर मग ती आल्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करतो 8 वाजता आणि तिथून पुढे 9पर्यंत मग मी आवरून घेण्याचा प्रयत्न करते घरातील भांडी वगैरे, किचन वाटा वगैरे, आणि त्यानंतर मग 9, 9:15पर्यंत पुन्हा अभ्यासाला बसते. तर या वेळेतनं मग मी वाचन वगैरे करते आणि जेव्हा बाळ झोपेल त्याच्यानंतर मग पुन्हा एखादा चांगला